बालकृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते। गोपाल कृष्ण भगवान की जय। ऊस सर्वांगाने गोड असतो तसे भागवत मधुर भक्तीच्या रसाने ओतप्रोत भरलेले आहे। या भागवताची त्रिलोकातील प्रसिद्धी दिव्यदृष्टीच्या महात्म्यांना माहीत आहे। या भूलोकात अजूनपर्यंत भारतमातेने भागवताचा आश्रय सोडला नाही। भाविकांच्या कर्णोपकर्णी शिरून भागवत ग्रंथ भारताचे सर्व धुळीकण पावन करीत आहे। हा एवढा चिरस्मरणीय ग्रंथ केवळ संस्कृत भाषेत पडून असल्यामुळे बहुसंख्य भाविकांना भागवताचा पाहिजे तसा लाभ घेता येत नाही। सध्या एकनाथी भागवत म्हणजे भागवताचा 11वा स्कंध व हरिविजय म्हणजे दशम स्कंध हे प्राकृत ओविबंध ग्रंथ उपलब्ध आहेत। निरनिळ्या भाषेत अनुवाद करून अनेक आचार्यांनी संस्कृत टीका करून समाजसेवेने बरीच भर घातलेली आहे। परंतु तरीसुद्धा या ग्रंथाचे पाहिजे तसे घरोघरी पारायण होत नाही। संत अच्युत महाराज यांनी मात्र या ग्रंथाचे ओविबद्ध असं लेखन केलेलं आहे आणि हे ओविबद्ध लेखन केलेलं 12 स्कंद जे आहेत त्या 12 स्कंदाचं ओविबद्ध असं लेखन केलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं महाराजांना वाटत आहे। आणि त्या माध्यमातूनच मी जेव्हा वाचलं तेव्हा मलासुद्धा असं वाटायला लागलं की खरंच हे अशा पद्धतीचं जर वाचन आपण केलं तर सर्वांनाच या भागवताचा लाभ मिळेल। कारण 18,000 श्लोक या भागवतामध्ये आहेत आणि हे 18,000 श्लोक पूर्णपणे आपण वाचू शकत नाही। तेव्हा मराठीमध्ये जेव्हा याचं ओविबद्ध असं लेखन केलं तेव्हा त्या भागवताचं श्रवण मनन चिंतन सर्व करणं श्रेयस्कर होईल। आणि म्हणून हा ग्रंथ महाराजांनी लिहिला आणि महाराजांनी लिहिल्यानंतर तो प्रकाशितसुद्धा झाला। आता या ठिकाणी आपल्याला त्याचं वाचन केल्यानंतर तो किती सुंदर आहे हे आपल्याला कळून येईल। भागवतामध्ये सगळं दर्शन वर्णन जर कोणाचं असेल तर गोपाळकृष्णाचं आहे। आणि म्हणून तो कसा आहे तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः, ज्याचे स्वरूप अत्यंत सुंदर आहे, सत्य आहे, मनाला आनंद देणारे आहे। आणि त्याचं जे त्यांनी कशासाठी जन्म घेतला आहे तर विश्वाचं काय करण्यासाठी, हित साधण्यासाठी, 3 ताप नष्ट होण्यासाठी। आणि हे सर्व 3 ताप नष्ट करणारा असा जो भगवान गोपालकृष्ण आहे त्याला आम्ही नमस्कार करतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि संत अच्युत महाराजांनी हा श्रीमद भागवत ग्रंथ ओविबद्ध प्राकृत असा लिहिलेला आहे आणि त्याचं वाचन या ठिकाणी मी करीत आहे की जेणेकरून याचा आनंद आपल्या सर्वांना मिळावा। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत महात्म्य पूर्व महिमा अध्याय 1 देवर्षी श्री नारदाशी भेटली भक्ती सभाकेशी। ओम जय भगवान श्री कृष्ण विश्वनिधान, वंदन करिता शमन तापत्रयांचे होतसे। जननी उदरीचा सुटला संन्यास घ्यावया निघाला, व्यासे बोलाविता शुकाला वृक्षे साध दिला तया नमन। हरिकथामृत रसज्ञ नैमिषारण्यी शौनक सुज्ञ, श्रीसुताशी वंदुन एकेकाळी विचारती। शौनक उवाच कोटी सूर्यासमान, तुम्ही ज्ञाने प्रकाशमान। अमृतकथा रहस्यपूर्ण सांगा जे रसायन कर्णांचे। भक्ती ज्ञान वैराग्य मिळे तो विवेक कैसा उजळे, माया मोह समूळ गळे कैसा वैष्णव जनांचा। या घोर कलियुगात जीवासुरी स्वभावगत, विविध कष्टे आक्रांत कैसे पावती शुद्धता। सांगा टिकाऊ साधन पवित्र हितकारी पूर्ण, जेणे भगवान श्रीकृष्ण सहज भेटे। चिंतामणी चिंतिले देई कल्पवृक्ष स्वर्गानी, योगी दुर्लभ वैकुंठी जाई शिष्य प्रिय गुरूंचा। सुत उवाच तुम्ही हरिप्रेमे रंगले, विचारुनी मनाशी भले। मी मुक्तिदाते आगळे सांगतो सिद्धांत सार। जे भक्तिशी वाढविल कृष्ण प्रसन्नत्वे भेटविल, साधन तेच मी बोलिल ऐका सावधानपणे।
कलिकाळ सर्पे गिळले, सोडावया त्रस्त जीव सगळे. श्री शुकदेवे प्रवचन केले, श्रीमद्भागवत शास्त्र. मनशुद्धीसाठी हीच साधना गोमटी, जन्मांतर पुण्यापाठी प्राप्ती भागवत शास्त्राची. शुकपरीक्षिताशी बोधावया, सभेत बैसला सांगाया, अमृताची घेऊनी माया, आल्या तिथे देवता. चतुर्देवता नमस्कारिती, आदरे कथा मृत मागती, शुका पुढे ठेविती अमृत कलश. भागवत द्यावे देवताशी, अमृत पाजावे परीक्षितीशी, अदला बदली ऐशी सांगती कराया. कुठे काच कुठे रत्न, कुठे अमृत कुठे पुराण, करुणी हास्यवदन शुके देवता नटविल्या. भोगी देवता भक्तीन, म्हणून न करी कथादान, ऐसे भागवत महान दुर्लभ देवताशी. परीक्षिती श्रवणे मुक्त, विधाता आश्चर्यचकित, सर्व साधना सहित सत्यलोकी भागवत तोलिले. अन्य साधनाहुनी भागवत जड पाहुनी, समस्त ऋषीजनी विस्मय दाटला. तयाने कलियुगात हरिरूप भागवत शास्त्र, बोलिले होतील मुक्त जन ऐकता वाचता. ऐकता सप्ता विधीने, निश्चित भक्ती पावणे, नारदाशी सनकादिकांनी पूर्वी हे ऐकविले. आधी विद्यात्यापासूनी श्रवण करी नारद मुनी, सनकादिकापासूनी सप्ताविधी नारदा. शौनक उवाच, भ्रमणशील नारद थोपला, सनकादिका कधी भेटला, सप्ताह ऐकू बैसला, कैसा प्रीतीने जीवनमुक्त. सुत उवाच, अनन्य जाणुनी एकांती, शुके प्रबोधिली मजप्रती, सांगतो भक्तिपूर्ण कथा ती ऐका आता. विशालापुरी बद्रीनाथ, ऋषी चारही तिथे येत, सत्संग करिता नारदाप्रत पाहते झाले. सनकादी उवाच, मुख उदास चिंतातुर, कोठे जातोशी सत्वर, आला कोठोनी समग्र सांग नारदा. तू विरक्त संन्यासी, व्याकुळ वृत्ती कायशी, अशोभनीय जे तुझसी, सांग बापा कारण. नारद उवाच, सर्वोत्तम लोक समजुनी, लागलो पृथ्वी पर्यटनी, पुष्कर प्रयाग काशी करुणी, गेलो गोदावरीशी. हरिद्वार कुरुक्षेत्र श्रीरंग, शेतुबंधादी तीर्थ सांग, विचरलो भूमी समग्र, परी शांती नसे मना. अधर्माचा सहाय्यकारी, कली आता घरोघरी, धरणी दिसे सारी, अधर्मे पीडित. ना सत्य तप शुद्धिदान, दयाहीन झाले जन, उदर पाळावया लागून, जीव सारे गुंतले. खोटे आळशी बुद्धिहीन, अभागी उपद्रवग्रस्त जन, साधू संत म्हणती ज्या लागून, ते पूर्ण पाखंडी. पाहावया विरक्त दिसती, स्त्री धन परिग्रह करती, गृहस्था घरी स्त्री मोठी, साळे फुंकती कान, विकती कन्येशी दुर्जन, स्त्री पुरुष कलह प्रवीण, मठ मंदिर तीर्थ आश्रम, दुष्ट फोडिती अधिकारे. न योगी न सिद्ध न ज्ञानी, सत्कर्महीन झाले प्राणी, कली ओणवा लागुनी, भस्म झाली साधने. पैसा घेऊनी विकती अन्न, धनार्थ वेद सांगे ब्राह्मण, वेश्यावृत्ती करुण, स्त्रिया करीती निर्वाह. ऐसा कली पाहत, आलो यमुना तटाप्रत, अनेक लीला यदुनाथ, जेथे करी बाळपणी. मुनी श्रेष्ठ ऐका आश्चर्य, तेथे होती एक माय, हारले सर्व उपाय, खिन्न मने बैसली. तिचे पाशी दोन म्हातारे, हा पती दीर्घ स्वरे, उठविता मूर्छागत त्वरे, दुःखिनी रडे बिचारी. तिचा रक्षक जगज्जीवन, पाही दशदिशामधून, शतावधी पंखा घेऊन, स्त्रिया तिज समजावती. ते पाहत कौतुके, गेलो तिज जवळिके, ती तरुणी बहुदुःखेन होऊनी उभी बोलली. युवती उवाच, साधो शरभर थांबावे, मज चिंतेतुनी सोडावे, दर्शन आपुले बरवे, सर्व पापा विमोचन. संतवचने दुःखनाश, शांत होईल मानस, भाग्य येई उदयासन, तेव्हा दर्शन महात्म्यांचे. नारद उवाच, मी पुसले तू कोण, हे कोण वृद्ध दोन, कमलनेत्री सेविका कोण, दुःख तुला कशाचे. युवती उवाच, मी नामे भक्ती होय, हे पुत्र ज्ञान वैराग्य, ओढवला असमय, झाले ऐसे जर्जर. या देवता गंगा यमुना, आल्या मम सेवना, सुख शांती माझ्या मना, नसे तरी नसे तिळभर. अहो ऐका सावधान, मज ओळखती जन, तरी सांगते तुम्हा लागून, शांती द्या जीवाशी. मी द्रविड देशी जन्मले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्री मान पावले, जर्जर झाले गुजराती. जिथे पाखंड माजले, मज छिन्न भिन्न केले, असहाय ही माझी बाळे, झाली दुर्बळ निस्तेज. तेथून आले वृंदावना, मी पावले तारुण्या, सौंदर्य रूप लावण्या प्राप्त झाले. परी बाळके श्रमित, जीर्ण जर्जर निद्रागस्त, म्हणून जाण्या अन्यत्र. विचार माझा
बालका म्हातारपण मातेशी तरुणपण विचार करता मन दुःख रडे. आम्ही तिघे सहचरी विपरीत झालो भारी. माय व्हावी म्हातारीन पुत्र असावे तरुण. विस्मये मी शोकाकुल आपण सुज्ञयोगी निर्मळ. माझ्या दुःखाचे मूळ सांगावे जी. नारद उवाच हृदयी ज्ञान चिंतून दुःखमळ शधुन. साध्वीन होई खिन्न प्रभू तुझ कल्याणदाता. सुत उवाच नारद क्षण एकतटस्थ भाव जाणी अंतरस्थ. भक्ती जेणे व्यथितन मूळ सांगो लागला. नारद उवाच देवी ऐक सावधान हे कलियुग दारुण. सत्कर्मयोग तपाचरण तेथे लोपले. मूर्खत्वे दुष्कर्मे पातकी सज्जन दुःखी दुष्ट सुखी. तो ज्ञाता पंडित ओळखी धैर्य ज्याचे ढळेना. शेषाचा थकला फण स्पर्शाया भूमी अपावन. अमंगल झाले जन पाहता अक्षिण नेत्राशी. भक्ती ज्ञान वैराग्य पावण्याचे सरले भाग्य. सर्वांशी रुचले विषय तेणे तुझ जीर्णता. धन्य वृंदावन जेथे पावलीस तारुण्य. भक्ती आनंदे करुण सर्वत्र दिसे नाचता. ज्ञान वैराग्याशी अन्न येथे न देती जन. मूर्छित तुझे पुत्र जाण आत्मसुखा कारणे. भक्ती उवाच परीक्षिती मारता तरी कली ठाईच मरता. सकळाशी सत्वहीनता आली कली गुणे. करुणाकर भगवंत कैसा अधर्म सोसत. संदेह माझे मनात सुभाषिते शांत व्हाया. नारद उवाच शुभे प्रश्नोत्तर ऐक सांगेन ते प्रेमपूर्वक. तुझे समूळ दुःख सहज जाईल लयाशी. द्वापारांती श्रीकृष्ण गेला भूलोक सोडून. अन कलुषित करावया साधन तेव्हा चाले कलियुग. दिग्विजय करता परीक्षिताशी कलियुगाले चरणाशी. शोधिता राजयाशीन कलिनाश योग्य वाटला. तपयोग समाधीने जे न लाभे प्रयत्ने ते फलहरी कीर्तने. कलित लाभे सहजेची हे निस्सारैसे सारयुक्त. योग्य भावी जनसुखार्थ म्हणून ठेविले जगात राजयाने. कुकर्मे नाडिले जन म्हणून सर्व सारहीन. भूस जैसा बीजहीन तैसे सर्व निरर्थक. पोटासाठी ब्राह्मण घरोघरी जाऊन लाविती भागवत पुराण. तेथे कथा निस्सार. नास्तिक क्रूर तीर्थावरी नपुसक व्यभिचारी. कुकर्मे करती भारी तेणे तीर्थ प्रभावहीन. षड्विकार न मेले तेही तपाशी बैसले. सारहीन तप झाले ढोंगी वाढले बहुसाल. मनी आवरुण शक्यवरती लोक पाखंडे घोरती. शास्त्राभ्यास न करतीन तेने ध्यान फळेना. स्त्री सवर्तमान विषय भोगती ज्ञातेजन. वाढविती संतान मुक्ती साधन विसरले. सांप्रदाय ना पंथ शैव ना भागवत. जागोजागी सारलुप्त सर्व पदार्थांचे. ऐसा हा युग स्वभाव निर्दोष सकळ जीव. जवळ असूनी वासुदेव म्हणून सर्व सोसतो. सुत उवाच शौनका नारद वचन ऐकता विस्मित मन. भक्तीने फिरुनी प्रश्न घातला नारदाशी. भक्ती उवाच देवर्षे माझे सुदैव भेटले आपण स्वयमेव. सर्व सिद्धिदाते अपूर्व संसारी साधू दर्शन. तुम्ही प्रल्हाद उद्धरला ध्रुव अढळपदी बैसविला. नमस्कारिते तुम्हाला सर्व मंगला विधिपुत्रा. गोपाल कृष्ण भगवान की जय.